नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे जिलेट मार्क 3% चला हवाय उद्या महाराष्ट्र दौरा. को पावर्ड बाय गोदरेज सिंथॉल डिओस्टिक आणि गोकुळ दूध. कॉस्मेटिक पार्टनर डॅझलर इटरना. बँकिंग पार्टनर स्टेट बँक पडी. आता परत एकदा प्रशांत दामले सर, मी तुमच्याकडे येणार आहे. साखर खाल्लेला माणूस. खरं तर इतकी सगळी गमतीदार मंडळी एकत्र येणार म्हटल्यानंतर रिहर्सल पण धमाल झाली असेल, तर रिहर्सल कशी होती आणि चंदू सरांनी किती शिस्त लावली? नाही, खरं सांगू का, म्हणजे चंकूबद्दल खूप ऐकून होतो, खूप तापट आहे, रागीट आहे. हो. पण समाऊ आमच्या रिहर्सलमध्ये त्याला मी इतका काही तापलेला किंवा रागवलेला असं काही बघितलं नाही. कारण बहुतेक हे विनोदी नाटक असल्यामुळे तो रागवायचं नाही असं ठरवून आला असावा. खूप हसला आणि खूप हसला तो. त्यामुळे नाटकाची रिहर्सल आमची खूप वेगळ्या पद्धतीने झाली आणि टेन्शनचा भाग नव्हता, कारण आम्ही सगळ्यांनी ठरवून रिकामी पार्टी घेऊनच समोर बसलो होतो आणि तो लिहित होता, रोजच्या रोज त्याच्यावर लिहित होता. गणित जमलं बरोबर. फार मजा घेतली पण चंदूनी प्रोसेसची. फार आमचा व्हॉट्सअप ग्रुप त्यांनी तयार केला. बर. आणि रोज सकाळी तो घरातून निघतानाच, म्हणजे आम्ही आमच्या घरातून निघतानाच आम्हाला सूचना असायच्या की आज आपल्याला हे करायचं आहे, हा सीन करायचा आहे, याचं ब्लॉकिंग करायचं आणि हे वाचून ठेवा. म्हणजे धडकीच भरायची की प्रवासातच आता अभ्यास सुरू होता आमचा. संकर्षणकडे मला यायचं आता की संकर्षण, मी ऐकलं की चंद्रकांत कुलकर्णी यांचं दिग्दर्शन लाभलं. बऱ्याच वेळेला तुझा कान पकडला असेल. पकडायलाच पाहिजे, कारण आपण शिकत असतो, नवीन आहोत, शिकायला पाहिजे. पण ते कसे बोलतात हे बरंच ऑब्झर्वेशन आहे तुझं म्हणे. हे शेवटचंच नाटक असेल तर मी नक्कल करत नाही त्यांची, पण त्यांची काय एक अशी शैली आहे. आणि ते ना त्या रागाच्या किंवा ते त्यांचं मत सांगण्याच्या झोनमध्ये जर ते असतील तर ते कुणालाही, त्यांचा एक फार चांगला शब्द आहे, ते स्वतः सांगतात की माझं रागवणं हे ज्याला रागवतोय त्याच्यासाठी आणि माझ्या स्वतःसाठी कधी विषारी नसतं, ते त्यालाही मनातनं पटतं. असा तो बिनविषारी राग असतो त्यांचा. आमच्या सेटमध्ये काही पायऱ्या आहेत आणि झालं असं, जेव्हा नवीन नवीन सेट लागला, दामले सर त्या पायऱ्या चढत होते, त्या पायऱ्यांचा तीनदा असा ठाप 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 आवाज आला. तर चंकू सर आले आणि चंकू सर ओरडले दामले सरांवर, प्रशांत, अरे नटाचं स्किल असतं, ते पायऱ्या वाजू शकत नाही, 1 मिनिट मी करून दाखवतो. आणि ते चालले, ती एकदाही पायरी वाजली नाही. ह्याला उत्तर म्हणून दामले सर 10 वेळा त्या पायऱ्या चढले आणि उतरले न वाजू देता. हे एवढं साचलं ना मनात की काही व्हावं तर असं व्हावं आणि काही करावं तर असं करावं. हे एवढं कॉम्बिनेशन, म्हणजे हे शब्दात येते, याच्या पलीकडे आपण काही वेगळं सांगू नये. म्हणजे मी तरी चंकू त्याला इतका रागवायचा ना तरी तो हसायचा. ह्याचं मला हसायला यायचं. हो नाही, आता म्हणजे ते कधी काय म्हणतील ना त्याची काही गंमत. एकदा काय झालं, मी बोलता बोलता सहज असा पाठमोरा झालो, तर ते आले, मला म्हणाले, तुझ्या पार्श्वभागाबद्दल तुला खूप कॉन्फिडन्स आहे का? तो इतका छान आहे का? तर तो नाहीये, तो नको दाखवू मला, तो समोरून बघ, असं म्हणून त्यांनी मला वळवलं. आणि जी नटाची एक नकळत बॅक होत असते, ज्याला आपण म्हणतो की तुझी बॅक झाली बॅक, ते आपण परत एकदा खूप दिवसांनी नाटक केल्यावर होतं. तर ते अशाही पद्धतीने रागवतात की ज्यातनं आपोआप विनोद तयार होतो. हे शुभांगीताईंनाही, म्हणजे आम्ही सगळ्यांनीच अनुभवलं, खूप मजा आली. पायरीचा किस्सा तर मला आवडलाच की न वाजवता ते जाऊ शकतो माणूस. प्रशांत दामले सरांनी एवढ्या वाजणाऱ्या पायऱ्या चढलेल्या आहेत, त्याही न वाजता चढायच्या, म्हणजे हे किती मोठी गोष्ट आहे. वा 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 साबळे, वा वा वा. तर आता येणार सुमित राघवन यांच्याकडे. सुमित सर, यांच्या नाटकातले किस्से तर मी ऐकले. आता 103च्या तालमीत काय घडायचं हे ऐकायचं तुमच्याकडून. हे नाटक जेव्हा करायचं ठरलं तेव्हा नीरज आणि सुदीप बरोबर आम्ही तालमी सुरू केल्या. आणि मग हे आमचे अजून एक मुलगा होता आमच्याबरोबर, स्वानंद टिकेकर. तर आम्ही दोघं मिळून धमाल, म्हणजे अच्छा किती नाही म्हटलं तरी ते जात नाही ना, तुमच्यात थोडं कॉमेडी तर असतेच ना. सिरियस सीनमध्ये सुद्धा आम्ही मग एकमेकांकडे बघून काही ना काहीतरी, मग ही तिकडे अशी, मग नम्रता बिचारी सिरियसली, तो शेवटचा सीन तिचा सीन आहे, तो सिरियसली करायची. मग आम्ही जर असले की ती काहीतरी इंटेन्स चाललंय, मी उभी आहे आणि हा माझ्या बाजूला आहे, प्रत्येक वेळेला हे तुला तर मी 5 रुपये देतो, इकडे जाऊन चॉकलेट घेऊन ये, असं काहीही बोलायचा. बरं, असं म्हणून त्याचा चेहरा
त्यामुळे या दोघांना वाटायचं की माझंच काहीतरी प्रॉब्लेम आहे, म्हणजे मी शिव्या खाणार. कारण मी एका पॉईंटला म्हटलं नाही रिहर्सल थांबवा, मी हसणार आहे असं म्हणून मी 5 मिनिटं हसले, रिहर्सल थांबली आणि हे म्हणून कुठे काय हिचं लक्षच नसतं बाबा रिहर्सलमध्ये. म्हणजे आय वॉज द होल द बुलिंग पर्सन वॉज बी इन द रिहर्सल. पण अशी खूप गंमत. तर आज थुकरटवाडीमध्ये हे सगळे पाहुणे आलेले आहेत आणि काय थुकरटवाडी हे असं गाव आहे, इथं बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा इकडे काही इंग्रज आहेतच अजून जायला तयार असं वेगळंच आहे काहीतरी गणित. तर संस्थानं होती पूर्वी, महाराजे राजे महाराण्या होत्या, असं एक संस्थान इथं पण आहे. बापरे. आणि त्यात एक महाराणी आहेत, त्या या संस्थानाचा कारभार बघतात. आता त्यांचं असं म्हणणं आहे की दरबार इकडेच भरवायचा. त्यांचा इथे दरबार आहे आणि दरबारात काही तुमच्यावरही गोष्टी येतीलच, कारण त्यांना काही जाब विचारायचे तुम्हा सगळ्यांना. तर बघूयात मग या अक्काताईंचा दरबार. अक्काताई. तर आता आपण जाणार आहोत थुकरटवाडीच्या या राजमहालात, या संस्थानामध्ये जिथे आज अक्काताई येणार आहेत. त्यांचा हा दरबार पहिल्यांदा थुकरटवाडीत भरतोय आणि सुरुवातीलाच त्यांच्या राज्याचे प्रधानजी या मंचावरती येत आहेत. या भारत हुकलेले या. नमस्कार मंडळी, शांत बसा, गडबड करू नका. शांत बसा, गडबड करू नका. या राज्याचा प्रधान या नात्यानं मी या ठिकाणी आमच्या थुकरटवाडीच्या महाराणी यांना पाचा रण करीत आहे. तर त्यांच्याबद्दल मी काय बोलणार. आमच्या महाराणी म्हणजे ज्या खातात नूडल हक्का, रंग म्हणजे त्यांचा एकदम काळा बुक्का. अशा आमच्या ताई आका येत आहेत हो. अरे बापरे. प्रधानजी, येस महाराणी. मला सांगा, हा आपल्या स्थावर जंगम मालमत्तेविषयी काय माहिती? महाराणी, चिंच पोकळे येथील 1 रूम किचन महालाचे भाडे रुपये 3000 जमा झालेले आहे. पण माझ्या 2 महिन्याचा पगार कापून आपणासाठी केवळ 40 रुपये उरलेले आहेत. ते राज्याच्या तिजोरीत जमा करू का? नको नको, का? ते मला द्या. का पण? माझ्या पुढे संपले. औषधाच्या पुढे संपले. प्रफुल्ल. काय कोण? प्रफुल्ल त्याचं नाव आहे? त्याचं नाव आहे. अरे देवा. अर्धा वडा खाणार? वडापाव काय खातोस? चिकन लॉलीपॉप खा. यासाठी आणले? हे काय आणले? हे घे. हे चिकन लॉलीपॉप आहे? हा, ते साधे लॉलीपॉप आहे. नाही नाही, कोंबडी खात होती चोचीतून घेचून आणले मी. चिकन लॉलीपॉप. प्रधानजी, हा आपले राजगायक तानसेन कुठे आहेत? कोण कोण आहात तुम्ही? तानसेन. एकंदरीत वर्तमान तुम्ही तानसेन नाही, नॉनसेन्स जास्त वाटत. प्रधानजी, आम्ही राजगायक आहोत. हा, मग एखादं गाणं ऐकवा. आई आजारी आहे माझी, अंथरुणाला खिळूनच असते, हल्ली उठत पण नाही. दुकानात जायचं म्हणलं तरी पण तिला जाता येत नाही. पोराची फी भरायला पैसे नाही, शाळेत काढलं पोराला माझ्या. हॅलो हॅलो हा अरे बायको ए, सोडून ए, ए, मला- काय हे रडगाणं. वा वा, नुसतं गाणं घ्या, नुसतं गाणं. काळजाच्या तंबोऱ्याच्या तारा जेव्हा छनकारल्या नको जातात, नको, ते नको, एवढं नको.
डायरेक्ट घ्या ना गाणं. कुठं तारा छान करत बसता रात्रीचे 12 वाजता. घ्या, गाणं घ्या डायरेक्ट. क्या बात आहे. तू 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 तारा छोड़ो ना दिल हमारा तू तारा छोड़ो ना दिल हमारा जाने तमन्ना वादा है वादा अब न कहेंगे हम तुमको राधा कर दो हमें माफ तुम कर दो ना तू 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 तारा छोड़ना दिल हमारा. वा 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 एखादी लावणी घ्या आता. मला सांगा आमचे सुपुत्र कुठे आहेत? आई हमसे कुछ बात करो आप. हमें आपसे कुछ कहना है आई. हम एक लड़की से प्यार करते हैं. कोण आहे ती? अनारकली भोईटे. कोई चोरी नहीं की प्यार किया कोई चोरी नहीं की छुप छुप आहे भरना क्या जब प्यार किया तो डरना क्या प्यार किया तो डरना क्या जब प्यार किया तो डरना क्या. महारानी माफी चाहते हैं. बघा आल्या आल्या कॉफी पाहिजे हिला, चहा बटर द्या. अरे काय हे? माफी म्हणलं, माफी माफ करा म्हणलं. महारानी ये कनीस आपकी सेवा में हाजिर है. मग त्याला लिंबू आणि मसाला लावा आणि द्या मला खायला. ते खाण्याचं कणीस नाही महाराणी, ती स्वतःला कणीस म्हणून घेते. सामान्य लोक जेव्हा राजदरबारात जातात ते स्वतःला कणीस म्हणून घेतात. प्रधानजी हास बिरबल कुठे? अरे बिरबल आहे का सैराट मधला बाळ्या? महाराणी बिरबल हाजिर है. अरे किती दिवसांनी आलास आणि हाजीर काय गैरहजरच होतास तू. बरं बिरबल, आम्ही तुम्हाला एक कोडं सोडवायला दिलं होतं माग. सोडवलं? हो सोडवलं. ओपनला काय आलाय? 5 नंबरचं जे कोडं होतं ते तुम्ही सोडवलं का? हो राणी सरकार सोडवलं. तर बिरबल मला सांग, विचार. आमचे प्रशांत दामले सर म्हणतात सुख म्हणजे नक्की काय असतं, याचा अर्थ काय? सुख जवलं असतं, सुख बांगरा असतं, सुख कोलंबी असतं. एवढं सोपं असतं. वा वा वा. तर बिरबल अजून एक सांग, आंब्याच्या झाडाला 4 आंबे आहेत, त्यातले 2 चिकू आम्ही खाल्ले, तर किती पपया उरल्या? 4 हत्ती. कसं काय? कारण मी आज डब्याला कोबीची भाजी आणली आहे. वा वा वा, अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. महाराणी आज मोठे मोठे कलाकार या कडघऱ्यामध्ये तुमच्या समोर उभं केलेले आहेत. घ्या, तुमचं काय मनोरंजन करून घ्यायचं आहे ते घ्या. काय काय आरोप आहेत त्यांच्यावर? पहिला आरोप आहे कुणावर? माननीय सुमित राघवन यांच्यावर. त्यांच्यावर छोटा आरोप घ्या. कस का? ते मला जाम आवडते. तर सुमित राघवन यांच्यावर आरोप असा आहे की ते नेहमी हवेत असतात. म्हणजे मला एक सांगा सर, म्हणजे मोठा कलाकार झाल्यावर त्याचे पाय जमिनीवर असणं हे गरजेचं आहे का नाही? बिलकुल बिलकुल आहे ना. तुम्ही असा कसा आरोप केला डायरेक्टली? हवेत असतात वगैरे असं? त्यांचे पाय नसतात म्हणून सांग. जमिनीवर नसतात? जमिनीवर नसतात. कसं काय? असं आम्हाला कळलं आहे. कसं काय? की ते कधीही पायातलं पायतान काढत नाहीत. घरी गेल्यावर पण ते चप्पल घालूनच वावरतात.
असा त्यांच्या घरचा आहेर या ठिकाणी आलेला आहे. हो खरं आहे खरं. मला असं वाटतं की घरात बूट काढल्या काढल्या आपले पाय डायरेक्ट हाऊस स्लिपर्समध्ये जावेत. बाकी काही नाही, हाऊस आहे मला, बाकी काही नाही त्याची. नाही सर, तुम्ही एक्सप्लेन करायची गरज नाहीये सर. अरे बापरे. अरे असेल एखाद्याच्या घरात फरशी नसेल तर काय प्रॉब्लेम आहे तुमचा? चौकात तुम्ही डायरेक्ट विचारता म्हणजे नसेल एखाद्याच्या घरी झाडू मारत कुणी, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आणि खुद्द राजकुमार साहेब त्यांना बोलून गेलेत की आपके हसीन पैर जमीन पर मत रखना, कळलं का मला? म्हणून तो माणूस चपला घालतो, जमिनीवर पाय ठेवत नाही सर. पण सर एकच फक्त सजेशन आहे म्हणजे माझं तुमच्यासाठी, की मी तुमच्यासाठी खास असं डॉक्टर चप्पल आणली आहे. बघा सर, डॉक्टर म्हणजे डॉक्टर चप्पल आहे सर, तुम्हाला सांगतो मी, स्पेशल आहे ही, घालत चांगली आहे. याच्यात काही मॅग्नेट वगैरे आहे काय? नाही डॉक्टर निलेश साबळेची ढापून आणली आहे मी. सिरियसली सर, ती बघा सर. डोळेवाली चप्पल आहे. डोळेवाली चप्पल आहे, डोळा आहे त्याला. एक मिनिट, हे निलेश साबळेची चप्पल एवढी घासली कशी काय? इंडस्ट्रीत स्वतःला उभं राहण्यासाठी टाचा किती घासावे लागतात ह्याच्यातनं दिसत. आणि तरी पण तुम्ही नशीब समजा की मी फक्त चप्पल. असू द्या. दूसरा काय आरोप आहे? भाई शंकर सिंह, हमें आपसे एक बात पूछनी थी. आप गाड़ी बहुत तेज चलाते हो और अगर कोई दूसरा तेज चलाए तो आप गुस्सा करते हो, आदळआपट करते हो. आदळआपट ऐसा क्यों भाई? हो पण हे खरं आहे, मी स्वतः गाडी खूप फास्ट चालवतो. नियम नाही मोडत पण खूप फास्ट चालवतो. आणि स्वतः फास्ट चालवत असल्यामुळे म्हणजे भीती वाटते दुसरं कोणी चालवत असेल तर. मी ते असं पाय जे आपण दाबतो बाजूला बसून घाबरून वगैरे. म्हणजे कालही आम्ही पुण्याच्या प्रयोगावरनं मी शुभांगीत येत होतो, त्याचा ड्रायव्हर तो म्हणाला शेवटी आम्हाला उतरताना की अर्धी गाडी साहेबांनीच चालवली, मी इकडे बसून. साईडला बसून गाडी चालवता म्हणजे तुमचं ड्रायव्हिंग स्कूल होतं काय? आई, हम इस लड़की से मोहब्बत करते हैं, प्यार करते हैं, शादी करना चाहते हैं. इससे, इस अंडाकरी से, अनारकली से? प्रधान जी, यस, इसको दीवार में चुना दो. हाँ एक. महाराणी, मला स्वयंपाक सुद्धा येतो. हुजूरे आला, टाकून चहा करू का? मला शुभांगी गोखलेंवर आरोप करायची परवानगी द्या. इज्जत पापड़ है. इजाजत है. इजाजत पापड़ है. पापड काढून टाका ना त्याच्यातला, फक्त इजाजत आहे असं म्हणायचं. संध्याकाळ झाली की तुमचं पापडाशिवाय जमतच नाही काय? तर शुभांगीताईंना मला असं प्रश्न विचारायचा होता की म्हणजे माझं त्यांच्यावर आरोप आहे की त्या अभिनय करत नाहीत. सिनियर व्यक्ती बसलेले आहेत त्यांना तुम्ही असा आरोप नाही, हेच माझं म्हणणं आहे. मी माझं स्टेटमेंट बदलणार नाहीये. कसा अभिनय करतात दाखवा एकदा. अगं बाई, आलं का ते? हा, ए नाही, सखी बंद करून घ्या गॅस वगैरे सगळं. आणि अरे देवा, कुलूप लावलं का? बाप रे, काय हे? आणि शूटिंगला उशीर होतोय. अरे देवा, आज कॉल टाइम लवकर चाला नाही का? अगं हे गिझर बंद कर सखी आणि गाडीची चावी घेऊन उतर पटकन. चल बाई, चल 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 निघूया पटकन. अरे देवा, थांब, कुलूप राहायचं पटकन लावून येतं कुलूप. हा, मग आता हे जे करताय तो अभिनयच आहे. बघा, त्या अभिनयामुळे त्यांचं घर चाललंय आणि त्यांचा अभिनय करून तुमचं पण चाललंय, एवढं लक्षात ठेवा. कसं काय नाही अभिनय म्हणताय? हे किती नॅचरल ऍक्टिंग आहे. तेच मला म्हणायचंय सर की ही ऍक्टिंग नाहीच आहे मुळी. म्हणजे त्या खऱ्या आयुष्यातच अशा आहे की त्या सतत सगळं विसरतात आणि मग सगळं विसरलंय हे आठवण्यासाठी म्हणून ते परत घरी जातात की अरे देवा, गॅस बंद केला का? अरे देवा, लाईट तर चालू नाही राहिला. अरे देवा, एसीचं बटन तर ऑन नाहीये ना? असं करून ते चेक करण्यासाठी परत जातात. ते खरोखरच अशा आहेत आणि लोकांना वाटतं की त्या स्क्रीनवर वावरतात, हे स्वतःच्या लिव्हिंग रूम मध्ये वावरल्यासारखं वाटतं. अच्छा, असं आहे तो सगळा तुमचा आरोप. हे खरं आहे का? म्हणजे असं तुम्ही सतत विसरता, तुम्हाला भीती वाटते सतत काहीतरी राहिलं, काहीतरी राहिलं? नाही, मी फार अति पर्टिक्युलर असल्यामुळे मी रात्री झोपताना पण म्हणजे विचार करून झोपते की सकाळी निघताना आपल्याला 6 गोष्टी करायच्या. त्या मेंदूला इतके वेळा सांगून झोपते मी की सकाळी उठल्यावर पण आपल्याला 6 गोष्टी करून निघायच्यात. आणि मग निघाल्यानंतर वाटतं की आपण केल्या आहेत का त्या, म्हणून मी कधी कधी पार्किंग मधनं किंवा गेटच्या बाहेरून परत वर घरी येऊन गॅस गिझर सगळं चेक करून पुन्हा होतं.
म्हणजे सखी गमतीने म्हणते आदल्या दिवशीच बॅग भरून ठेवते मी. आणि टूथब्रशला पेस्ट पण लावून ठेवते. नाही पण ही गोष्ट खरी आहे. त्या विसरतात पण तसं नाही आहे. प्रत्येक वेळेस ते विसरतात असं नाही. एकदाचा किस्सा सांगतो मी त्यांचा. त्यांना शूटिंगला जायचं होतं. त्यांनी सगळं व्यवस्थित करलं. म्हणजे दूध भांडे बिंडे सगळं फ्रीजमध्ये ठेवलं, लाईट बंद केले, सगळे घरातले फॅन बंद केले, त्यानंतर बाथरूममधले सगळे नळ बिळ व्यवस्थित बंद केले, बाहेर आल्या कुलूप लावलं, शूटिंगला गेल्या, अजिबात काही न विसरता परत आल्या नाही. फक्त काय झालं, थोड्या वेळाने त्यांच्या शेजारच्याचा फोन आला. म्हटलं मॅडम तुमचा दरवाजा तर उघडा साहेब. मग तर म्हणजे नाही हो असं कसं, मी सगळं बंद करून आले. म्हटलं नाही ते नळाचं पाणी पण चालू आहे, ते दूध पण बाहेर पडलं आहे तुमच्या दारात. नाही हो मी स्वतः माझ्या हाताने कुलूप लावलं आहे. म्हटलं हो कुलूप लावलं आहे तुम्ही, पण ते माझ्या दरवाजाला लावलं आहे. बाहेर तुम्ही या आणि आम्हाला करा असं झालं हो. ते असं कधी कधी हा खरा किस्सा आहे. नाही काहीतरी काय माझं कन्व्हेन्शन होतं सांगितलं. शंकरशन मला तुम्हाला प्रश्न विचारायचा थोडक्यात आधी हो किंवा नाही एवढंच उत्तर द्यायचं. महाराणींनी सांगितलं हो किंवा नाही. नाही बस. मला सांगा तुम्ही पोहायला घाबरता? हो. मग उपीट का नाही ट्राय करत? वयाला नाही पोहायला पोहणं असतं त्याला ते घाबरतात असं त्यांचा आरोप आहे. पोहायला पोहायला घाबरता तुम्ही? हा पोहायला घाबरता. हो खूप. मासे खाता? नाही. मग खा तुम्ही. का? कारण ते पोहायला घाबरत नाही. हे सगळे आता आरोप संपलेले आहेत महाराणी. तर तुमच्या आदेशानुसार आपण तानसेन यांना थोडंसं गायला लावूया. आमची इच्छा आहे तानसेन यांनी दीप राग गावा. राणी सरकार आपली आज्ञा असेल तर मेघ मल्हारपासून सुरुवात करू. क्या बात है, वाह, बहुत कमाल की है भाई. ये रे हा मेघ मल्हार गाताय का? पाऊस पडेल बघा आता थोडं. कुठं शांत पडेल? चित्ताने डोळे मिटा सगळ्यांनी आणि फक्त अनुभव घ्या. शांत चित्ताने डोळे मिटा सगळ्यांनी आणि फक्त अनुभव घ्या. रे कुठं पडतो पाऊस? डोळे मिटा. पावसा ये खरंच पाऊस पडला. पाऊस वा 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 वा. जादूच अशी आहे राणी सरकार. आपल्या गाण्यात जादूच अशी. दीपराग. आता काय पाडाल? दीपराग मध्ये काय पडत नाही. पेटवायचा राग आहे. वा. आता काय पाडाल? झिंग 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 झिंगा. झिंग 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 झिंगाट दीपराग. राणी सरकार बघा पेटला दिवा पेटला. झिंग 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 झिंग. इकडे पेटला काहीतरी. राणी सरकार सीट चढते सीट. काय तुमची नाही आसन जळते. आज या ठिकाणी हा दरबार समाप्त झाला असं मी घोषित करतो. ह्या ना उचला जरा राणी सरकार. अशोक पत्की सर आणि झी मराठीच्या मालिका हे एक वेगळं समीकरण आहे. म्हणजे जी टायटल सॉन्ग पटकन लक्षात येतात ती सगळी जवळपास तुमचीच आहेत. काय सांगाल त्याबद्दल?
तो काळ म्हणजे टायटल सॉन्ग येण्याचा नवीन वेगळा होता काळ. कारण त्याच्या अगोदर कोणी केलेलं नव्हतं. एक फक्त गोट्या सिरियल तेही माझंच होतं, विजय अंकुरे. पण जेव्हा झीचं अल्फा नाव होतं पहिलं, तेव्हापासून म्हणजे मी काम करतोय त्यांच्याबरोबर. तर फॅमिली मेंबरसारखाच आहे. आभाळ मायाचा ऐकतो. जडतो तो जीव लागते तियाच, बुडतो तो सूर्य उरतो आभास. जडतो तो जीव लागते तियास, बुडतो तो सूर्य उरतो आभास. कळे तोच अर्थ उडे तोच रंग, ढळतो तो अश्रू सुटतो तो संग. दाटते ती माया सरे तोच काळ, त्याला नाही ठाव ते तर आभाळ. घन निळा डोहा ओटी गूढ माया, आभाळ माया आभाळ माया. वा वा, क्या बात आहे सर. त्यानंतरची सिरियल पण सगळ्यांच्या खूप लक्षात राहिली आणि त्याचं टायटल सॉन्ग सुद्धा वादळ वाट. थोडी सागर निळाई थोडे शंखनी शिंपले, कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले. कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात, स्वप्न पाखरांचा थवा विसावला ओंधळीत. कधी काळोख भिजला कधी भिजली पहाट, हुंकारला नदी काठ कधी हरवली वाट. वाऱ्या पावसाची गाज काळे भास गच्च दाट, कधी धुसर धुसर एक वादळाची वाट. क्या बात आहे. खरंच. अरे बसा बसा. हे असं काय. थँक्यू. तर मंडळी आता बघूयात नाटक 103 या नाटकातला एक प्रसंग. एनिवे मी त्या सगळ्या कॉपीज काढून ठेवीन, त्याच्यानंतर तू काम सुरू कर. ते सुद्धा मी सांगीन तसं आणि मी सांगीन तेच. ओके. कॉपीज काढायची गरज नाहीये, माझ्या लक्षात आहे सगळं. तोपर्यंत लॅपटॉप वापर, माझा सॉफ्ट कॉपीज आहेत त्याच्यावर. गरज नाहीये, मला पाठ आहे. या राईट प्लीज. सगळ्यात आधी पुरुषोत्तम आणि चारुलता केळकर, त्यांची 3 मुलं परमानंद, पूर्णानंद आणि सदानंद. परमानंदाचं लग्न भाग्यलक्ष्मीशी, त्यांना 2 मुलं मंदार आणि हर्षदा. पूर्णानंदाचं लग्न मीनाक्षीशी, त्यांना 2 मुली अनिता आणि छाया. सदानंदाचं लग्न चित्राशी, त्यांना एकही मूल नाही. हर्षदाची डायरी, ज्या डायरीमध्ये शेवटच्या पानावरती काही इनिशियल्स आणि त्याच्या पुढे काही नंबर्स लिहिलेत. त्याच्यानंतर 17 जुलै 1995 या दिवशी अंबोलीत घडलेल्या घटनांची यादी आणि तिथे विश्वासरावांचे रिपोर्ट्स. इम्प्रेसिव्ह. माझी जी फाईल तयार केली असती पण अशीच तोंडपाठ आहे का? सांगू का? नाही, काही गरज नाही आहे, राहू दे. एनिवे तुझा हाच उद्योग आहे का? म्हणजे नाही, म्हणजे आय एम ट्राईंग टू फिगर आउट की तू सडनली ही केस कशी काय ॲक्सेप्ट केलीस? माझ्यासारख्या एका अनोळखी माणसाबरोबर काम करायला कशी काय तयार झालीस, ते सुद्धा अंबोलीसारख्या ठिकाणी राहून? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही माझ्यासाठी अनोळखी नाही, पुरेपूर ओळखते तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी संरक्षण सामग्री कायम माझ्याबरोबर असते. आय होप तुमच्याबरोबर त्याची गरज लागणार नाही. घरच्यांपैकी कोणाकोणाला भेटलात? वेल, सगळ्यांनाच भेटलेलो आहे मी घरच्यांपैकी, पण ते महत्त्वाचं नाही आहे. मी कोणाच्याही बोलण्यावर तसा विश्वास ठेवतच नाही आहे. एकच मिनिट. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रूफ. ऑलराईट. आता
हे जे फोटो दिसत बघ, ही जी मध्ये मुलगी उभी आहे ना, ही ती हर्षदा. ओके, आता तिच्यावर लक्ष ठेव. पुढे कर. ओके, आता झूम कर. समजा मी हर्षदा आहे, मी इथे रॅलीकडे बघतेय, मी हसते, खुश आहे, मैत्रिणींशी बोलते, आणि इतक्यात मला समोर असं काहीतरी किंवा असं कोणीतरी दिसतं ज्याला बघून मी घाबरते आणि मी तिकडनं निघून जाते. तिला काय दिसलं असेल समोर? हर्षदाच्या मैत्रिणींशी आपण बोललो तर? नाही, तिच्या काही मैत्रिणींशी बोललो, पण गमतीचा भाग असा आहे की हर्षदाचा नुसता उल्लेख केल्यावर या गावात कोणी काही बोलतच नाही, सगळे गप्प बसतात. एनिवे, जर राईटला घे, जाऊ दे, लेफ्टला, अजून हा जो फोटो आहे त्याच्या खांद्यावर झूम कर. ऑल राईट. मी जाऊन येतो. पण कुठे? मी या माणसाला शोधून येतो. नाही, पण कसं शक्य? आपल्याला माहित नाही तो कोण. इट्स इम्पॉसिबल. When you eliminate the impossible, the only thing that remains is the truth. तर आता या मंचावरती आपण आमंत्रित करूयात या दोनही नाटकाच्या दिग्दर्शकांना. सुरुवातीलाच आमंत्रित करूयात साखर खाल्लेला माणूस या नाटकाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांना. आणि आपण आता स्वागत करूयात 103 या नाटकाचे दिग्दर्शक नीरज शिरवईकर आणि सुदीप मोडक यांना. स्वागत करूयात 103 या नाटकाचे निर्माते अभिजित साटम यांचा. स्वागत करूया साखर खाल्लेला माणूस या नाटकाचे निर्माते चंद्रकांत लोहकरे. चंद्रकांत कुलकर्णी सर, पुन्हा एक नवीन नाटक, नवं चॅलेंज, साखर खाल्लेला माणूस. तुम्ही वेगवेगळे विषय हाताळत असता. ही ब्लॅक कॉमेडी आहे, काय सांगाल? शुगर कोटेड ब्लॅक कॉमेडी आहे. वा. आणि ज्याला आपण असं म्हणतो की ताणतणाव सगळ्यांना आहेत आणि आपल्यापैकी जवळपास आत्ताच्या परिस्थितीत आजूबाजूला वावरणारा प्रत्येकजण कशाने तरी ग्रस्त आहे. आणि एका वेगामध्ये आपण सामील झालो, एका आवेगामध्ये सामील झालो आणि त्याच्यामध्ये आपण काहीतरी गमावतो आहे, ते आपल्याला त्या स्पीडमध्ये काहीच लक्षात येत नाही आहे. तर आपलीच पात्र आपल्याच रूपाने समोर उभी असलेली बघणं आणि आपल्याला काहीतरी त्यातलं जाणवणं, आणि तशा पद्धतीचं हे नाटक आहे. खूप छान पद्धतीने या नाटकाची प्रोसेस अनुभवता आली आणि मला स्वतःला बऱ्याच दिवसांनी असं झालं की स्वतःचाच प्रयोग प्रेक्षकांमध्ये बसून बघताना मजा आली. क्या बात. आता नीरज आणि सुदीप, तुम्हाला विचारायचं तुमच्या या नाटकाचा अनुभव आणि काय सांगाल 103 बद्दल? नाटक जेव्हा सुरुवातीला मी लिहिलं तेव्हा नीरजबरोबरच सुरुवात केली होती मी. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा ऐकवलं की असं काहीतरी करायचं आहे या विषयावर, तर सगळ्यात आधी नीरजला सांगितलं आणि मग आम्ही एकत्रच ते डेव्हलप करत गेलो. पण ह्या नाटकाला इतका महत्त्वाचा विषय मांडताना फारच महत्त्वाचे व्यक्तिमत्व ह्यात इन्वॉल्व्ह होणं फार गरजेचं होतं. नाहीतर हे नाटक ज्या स्तरावर किंवा ज्या लेवलवर आत्ता परफॉर्म होतं हे झालं नसतं. आणि जे स्टँडिंग ओवेशन मागचे 10 प्रयोग आम्हाला मिळतं आहे ते शक्य नसतं जर का ही मंडळी इन्वॉल्व्ह झाली नसती. वा वा. आणि 103 या नाटकाच्या निमित्तानं आज इथे या नाटकातले आणखी कलाकार आलेले आहेत. गुरुराज अवधानी सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या, त्यांचं स्वागत. अभिनेत्री नम्रता कदम यांच्यासाठी जोरदार टाळ्या. सागर आठवलेकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. संजय देशपांडे यांचंही या मंचावरती स्वागत. अभिजित साटम निर्माते आहेत, ते मंचावरती बसलेले आहेत. निर्मात्या रुजुता चव्हाण यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या.
आणि निर्माते नरेंद्र चव्हाण यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तर आता येणार आहे निर्मात्यांकडे. अभिजित सर, काय सांगाल तुमच्या नाटकाबद्दल? मी हे नाटक जेव्हा ऐकलं, आय जस्ट वॉन्टेड टू बी अ पार्ट ऑफ दिस प्ले. म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो की जर त्या थिएटरमध्ये जर 400-500 लोक असतील, त्याच्यातल्या जर 50% बायका असतील, कोणाला कधी गरज पडू नये ह्याची, पण त्याच्यातल्या त्या ज्या बायका आहेत कुठल्याही कधीही संकटात अडकल्यात, तर 103 हा क्रमांक कधीतरी इट कॅन बी अ लाईफ सेवर फॉर एव्हरीवन हू हॅज सीन दिस प्ले अँड हू विल कीप सीइंग दिस प्ले. चंद्रकांत सर, आता तुमच्याकडे येणार आहे. तुम्ही काय सांगाल साखर खाल्लेला माणूस बद्दल? लोकांचा रिस्पॉन्स जो काही ह्या प्रयोगांना मिळतोय, आम्ही स्वतःसुद्धा भारावलो आहोत. लोकांना हे नाटक आवडतं आहे, त्यांना इनफॅक्ट जास्त रिलेट करतं हे नाटक. कारण हा विषय फक्त मुंबई, महाराष्ट्र, भारत एवढ्यापुरता मर्यादित नाही, तर हा जगभरातला आहे आणि जगभरातल्या प्रत्येक कुटुंबातला आहे. तो त्यांना त्यांचा वाटतो आणि तो फार हलका फुलका, गंमतशीर आणि खूप छान पद्धतीने प्रेझेंट येतो. त्याच्यामुळे ते जास्त गंमतशीर झालं आहे आणि मजा येते करायला हे. वा वा वा. आमच्याकडे कीर्तनकार बुवा आहेत, ते येतात आणि एक निरूपण करतात. तर कीर्तनकार बुवांना या मंचावरती आमंत्रित करूया. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. विठाला 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 विठाला. ओ वा वा बुवा, स्वागत तुमचं परत एकदा. नमस्कार नमस्कार. आज काय विषय? आजकाल म्हणजे एकच विषय आहे आपल्या देशात. तुम्हाला सांगतो मंडळी, आजकाल म्हणजे देशप्रेमाची लाट येलाय आपल्या देशात. जो उठते तो म्हणते मी भ्रष्टाचार सहन करणार नाही, मी भ्रष्टाचार सहन करणार नाही. साहजिक मला एक गोष्ट समजून नाही राहिली, जो तो भ्रष्टाचाराच्या खिलाफ आहे, मग भ्रष्टाचार करून कोण राहिलं? अरे भ्रष्टाचार तुम्ही आम्ही करून राहिलो. खोटं बोलणार नाही साहेब, खरं सांगतो. नुसतं पैसे खाणं म्हणजे भ्रष्टाचार आहे असं नाही आहे. तर काळ्याचे पांढरे होत असताना पाहून गुपचूप राहणं, यालाही भ्रष्टाचारच म्हणतात. बरोबर आहे खोटं? हो बरोबर आहे. म्हणजे आजकाल तर काही लोकांचा अलगच प्रॉब्लेम आहे. त्याचं म्हणणं असं आहे का मी एकटा चांगला आहे, पण माझ्या अवतीभोवती वाईट लोक आहेत, तर मी काय करू? आहे की नाही बा? तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एकदा एका जंगलात आग लागली. सगळे प्राणी तितर बितर झाले, पळायला लागले, इकडे तिकडे पक्षी उडायला लागले. पण एक चिमणी होती. एक चिमणी ते तळ्यातलं पाणी आपल्या चोचीत आणे आणि आग विझवण्याचा प्रयत्न करे. हा सगळा खेळ एक कावळा पाहून राहिला होता. अहो तुला एवढ्या चोचीनं कशी का आग विझन? चिमणी म्हणे आग विझन का नाही हे मला माहित नाही, पण प्रयत्न करत राहणं हे माय काम. आणि एक गोष्ट लक्षात ठेव कावळ्या, जेव्हा याचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तुझं नाव पळून जाणाऱ्याच्या लिस्टमध्ये असेल आणि माझं नाव आग विझवणाऱ्याच्या लिस्टमध्ये असेल. अशी ती चिमणी. याले म्हणते देशभक्ती. छोट्या छोट्या गोष्टी काय करू शकतात हे तुम्हाला माहिती नाही आहे. आमच्या मास्तरांनी सांगितलं का इतिहासात अशी नोंद झाली पाहिजे तुमच्या नावाची जशी चिमणीची झाली. तर महाबाजूचं पोट्ट म्हणे मले का माझं नाव इतिहासात आहे म्हणे. मी म्हटलं बा तुझं नाव इतिहासात कसं आहे? म्हणजे पाय त्यांनी इतिहासाचं पुस्तक मला उघडून दाखवलं आणि त्यानं आपलं नाव इतिहासाच्या प्रत्येक पानावर लिहिलं होतं. म्हणजे पाय आता मी पानिपतच्या लढाईत पण आहे आणि झाशीच्या लढाईत पण आहे. अरे वा, अशा मेंटॅलिटीची लोक आता वाढत चाललेले आहे. पण छोट्या छोट्या गोष्टी काय करू शकतात तुम्हाला सांगतो. बायको नवऱ्याला घाबरत नाही, पण झुरळायला घाबरते. झुरळायला घाबरते की नाही? अरे झुरळ केवढं, नवरा केवढा, पण बायको झुरळायला घाबरते, नवऱ्याला घाबरत नाही. खरं आहे खोटं? हो बोला. विठ्ठला 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 विठ्ठला. हो पण तुम्हाला खरं सांगतो मंडळी, आपल्या देशातल्या लोकांना देशभक्ती शिकवायची गरज नाही आहे. अरे जेव्हा जेव्हा मोठ्या मोठ्या नेत्यांना आवाहन केलं तेव्हा तेव्हा हे लोक समोर आले, धावून आले. मी तुम्हाला सांगतो, गांधीजींना आवाहन केलं का चले जाओ चळवळीत भाग घ्या, लोकांनी भाग घेतला. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणले का तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. लोकांना खून दिला, अरे सोनं दिलं, पैसे दिले, सगळं दिलं. विनोबा भावेनं सांगितलं का भूदान चळवळीत भाग घ्या. लोकांना 50-50 एकर जमिनी दिल्या राजू. अरे एवढंच नाही तर आपल्या देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी सांगितलं का देशात अन्नधान्याचा तुटवडा आहे बाप हो, आठवड्यातून एक दिवस उपवास ठेवा. तुम्हाला सांगतो त्यावेळेस सगळ्या लोकांना सोमवार पाळला आणि तो सोमवार आजही शास्त्री सोमवार म्हणून ओळखला जाते. आजही खेड्यापाड्यात असे लोक आहेत का जे शास्त्री सोमवार पाळतात. याले म्हणते देशभक्ती.
नाही तर आजकाल तर इतका अचपतंबा झालाय तुम्हाला सांगतो का लोक लाईनीत उभे राहते त्याला पण देशभक्ती म्हणतात. अरे काही लोक तर टॅक्स भरतात त्याला पण देशभक्ती म्हणतात. खराय खोटा हो बोला विठ्ठला 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 विठ्ठला. हो तर साधू संत म्हणतात का त्याग केला पाहिजे, त्याग केला पाहिजे. तुम्हाला सांगतो एक छोटीशी गोष्ट. एक कर्नाटकचं पोरग हरीश नावाचं, म्हणजे आपली परिस्थिती सुधारली पाहिजे, आपल्या आईले म्हातारपणी चांगले दिवस पाहायला भेटले पाहिजे म्हणून ते पोरग त्या बेंगलोरमध्ये सर्व्हिस करत होतं. आणि महिन्यातून 2 वेळा त्याच्या बाईकवर आपल्या आईला भेटायला जाय. पण आई प्रत्येक वेळी सांगे बाबू हे गाडी आहे, हे जपून चालव, जोरदार चालू नको, रेसिंग करू नको. पोरानं आईचं ऐकलं आपल्या बाईकवर मागं लिहिलं. आई म्हणते नो रेसिंग. शिस्तीत गाडी चालवली. पण एक दिवस तुम्हाला सांगतो, एक दिवस एका ट्रकनं त्याला ओढवलं. पोराचे 2 तुकडे झाले रस्त्यावर पडले होते. 15 मिनिटं पोरगं तडफडत होतं. पण त्याच्या तोंडी एकच वाक्य होतं की मला अवयव दान करायचे आहेत. बापा हो मला अवयव दान करायचे आहेत. तुम्हाला सांगतो पोरगं गेलं पण डोळे कामी आले त्याचे. अरे आपल्या देशात किडन्या लिव्हर भेटत नाही म्हणून काही लोक मरतात. आणि मेल्यावर काय? अरे पैसा आपण नेऊ शकत नाही, डोळे नेऊन तरी करणार काय तुम्ही? आणि तुम्हाला खरं सांगतो माणसाची किंमत मेल्यावरच आहे. तुम्ही जाऊन पहा माहितीत कोणाच्या लोक गुपचूप गुपचूप बोलतात. तुम्हाला सांगतो रायो आयुष्यात कधी कोणाला 5 पैशाची मदत नाही केली आहे ना, पण माणूस चांगला होता. अरे त्या माणसाला लोक चांगले म्हणतात तर तुम्ही उद्या डोळे दिल्यावर तुमचा तर जय जयकार करतील की नाही? खरा खोटा हो बोला विठ्ठला 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 विठ्ठला. हो मी काही तुम्हाला जास्त सांगणार नाही, पण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये किती ताकद राहते हे मी तुम्हाला सांगतो. म्हणून तुम्हाला एक छोट्या माणसाची एक मोठी गोष्ट सांगतो. आपल्या देशाचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री, जय जवान जय किसानचा नारा देणारे लाल बहादूर शास्त्री जेव्हा शाळेत होते तेव्हा डोक्यावर दप्तर घेऊन गंगा नदी पोहून जात होते. पण हेच लाल बहादूर शास्त्री जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा तिनं काय करिश्मा केला हे अख्ख्या जगानं पाहिलं आहे का नाही? मधून मला वाटतं काही 17-18 महिने ते पंतप्रधान असतील. पण तुम्हाला सांगतो त्यावेळेस पाकिस्तानचा अध्यक्ष अयूब खान ह्यानं विचार केला का हा 26 इंच छातीचा माणूस जोपर्यंत भारताचा पंतप्रधान आहे तोपर्यंत भारताला आपण येऊ हारू. आव देखा ना ताव देखा त्या अयूब खाननं आक्रमण केलं. पण काय झालं हे नुसतं पाकिस्ताननं नाही तर अख्ख्या जगानं पाहिलं की नाही? हो हेच लाल बहादूर शास्त्री जेव्हा रेल्वेचा एक छोटासा अपघात झाला, ते रेल्वे मंत्री होते तर नैतिक जबाबदारी स्वीकारून ह्या माणसानं आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. तुम्हाला सांगतो माणूस मंत्री होता, पंतप्रधान होता. आणि याच लाल बहादूर शास्त्रींचं जेव्हा निधन झालं तेव्हा त्याच्या नावावर एक छोटी कार होती. पण त्या कारचं लोन बाकी होतं. माय बाप हो असे नेते आपल्या देशात होऊन गेले हे सांगूनही तुम्हाला खरं वाटणार नाही. त्याच लाल बहादूर शास्त्रीचं एक छोटंसं वाक्य असं होतं का छोटी छोटी चीजें ही बड़ा काम कर जाती है. खरा खोडा हो बोला विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून म्हणतो का सोशल नेटवर्कवर देशभक्तीच्या निस्ता गप्पा मारत बसू नका, काहीतरी क्रिएटिव्ह काम करा. खरा खोडा बोला मग आता विठ्ठला 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 विठ्ठला. हो वा वा बुवांसाठी खरंच जोरदार टाळ्या. फार सुंदर त्यांनी आजचा विषय मांडला. कालच्या आणि आजच्या भागात हे सगळे पाहुणे आपल्या मंचावरती आले. दोनही नाटकांना पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा देतो. गोकुळतर्फे या पाहुण्यांना मिळते एक आठवण भेट. महाराष्ट्राला शक्तिशाली बनवणारं दूध गोकुळ दूध, ज्याच्या थेंबा थेंबात क्वालिटी. तर मंडळी तुम्ही सुद्धा आपल्या आजूबाजूला नक्की एक झाड लावा हाच मेसेज देत आत्तापुरता घेणार आहे निरोप. भेटूयात पुढच्या आठवड्यात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जिलेट मार्क्सरी प्रस्तुत चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. को पावर्ड बाय गोदरेज सिंथॉल डिओस्टिक आणि गोकुळ दूध कॉस्मेटिक पार्टनर डॅझलर इटर्ना बँकिंग पार्टनर स्टेट बँक बडी.